आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। आजपासून गुरुचरित्राच्या पारायणच्या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे बघा। ज्या पण महिला किंवा जे पण दादा गुरुचरित्र ह्या ग्रंथाच्या पारायणासाठी बसलेले आहेत त्यांचं पारायण स्वामी महाराज निर्विघ्नपणे पार पाडू देत ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमार्फत बघा, आपल्याला खूप स्वामींची सेवा करण्याची प्रत्येक स्वामी भक्तांना खूप इच्छा असते। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, सर्व स्वामी भक्तांना जे पण स्वामी भक्त जे गुरुचरित्राच्या पारायणला काही कारणामुळे बसू शकले नाहीत बघा, प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं बघा की मी पण गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करावं, एकदा तरी करावं, पण काही वेळेला नियम अटींचं पालन होत नाही आणि आपण पारायण करू शकत नाही। तर अशा स्वामी भक्तांसाठी मी अतिशय महत्त्वाची सेवा घेऊन आले बघा। तुम्ही ही जर सेवा आपल्या घरामध्ये म्हणजे आज 9 एप्रिल आहे, 9 एप्रिलपासून दररोज जरी केली ना, म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तरी सुद्धा चालेल। किंवा तुम्ही जर माझा हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी बघितलेला आहे, म्हणजे शुक्रवारी बघितलेला आहे, शनिवारी बघितलेला आहे, रविवारी बघितलेला आहे, तरी त्या दिवशी जरी तुम्ही ही सेवा घरामध्ये केली ना तरी सुद्धा चालेल बघा। ही जी सेवा आहे ना खूप महत्त्वाची सेवा आहे बघा, आणि सेवा ही खूप कमी वेळामध्ये करायची आहे। गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे बघा, आणि ह्याचं जे पारायण जी पण व्यक्ती करते तिच्या आयुष्यातील अडचणी संकट हे नक्कीच दूर होतात बघा, आणि स्वामी महाराज त्यांना अनुभव सुद्धा देतात। प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की मला ही गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तर त्याचप्रमाणे बघा, गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्हालाही वाटेल मी पण माझ्याकडनं सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथातील थोडी का विना सेवा झालेली आहे घरामध्ये। तर अशी सेवा एक महत्त्वाची तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी। प्रथम तुम्हाला एक सांगते की ही जी सेवा आहे, ही सेवा केल्यानंतर आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही का? पारायण करायचंच आहे, पण बघा ह्या वेळेला आपल्याला नाही शक्य झालं नियम आणि अटींचं पालन होणं, तर पुढच्या वेळेला तुमच्याकडनं नियम अटी पाळल्या जातील आणि तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणारच। कारण जो पण स्वामी भक्त असतो बघा, त्याच्या आयुष्यात स्वामी महाराज एक ना एक वेळ अशी आणतात की त्यावेळेला तो गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण अगदी नियम अटींचं पालन करून करत असतो बघा। तर आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगते की जे दादा किंवा ज्या महिला गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी बसलेलेच आजपासून बघा, सांगते की जेव्हा तुम्ही पोथी वाचन करत असता बघा, आता दररोजचे किती अध्ययन पठण करायचे सर्व गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये असतं बघा। तर तुम्ही जे पण अध्ययन पठण करताना जे म्हणजे ठराविक दिवसाचे पठण करत असता तुम्ही, तर ते अध्ययन पठण करत असताना अगदी शांत मनानं मन एकाग्र करून घ्या। प्रत्येक अध्यायांचा अर्थ तुम्ही समजून घ्या, हे सर्व तुम्ही करा। कारण आपण गुरुचरित्र पोथीचं पठण करायला असतो म्हणजे पारायणासाठी बसतो, पण आपल्या डोक्यामध्ये खूप असे विचार असतात। महिलांचं तर खूप असतं, खूप गडबड असते की त्यांना घरातली कामं पुढे जाऊन काय करायचं हे आपल्या डोक्यामध्ये विचार असतात। तुम्हाला एकच सांगते बघा, गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करण्याचं भाग्य तुम्हाला मिळालेलं आहे। तुम्ही जेवढं तुम्हाला शांत मन एकाग्र मन करता येईल, जेवढं तुम्हाला ते अध्ययन समजून घेऊन पठण करता येईल, तेवढा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पठण केल्याचं अनुभव येणार आहे आणि फळ मिळणार आहे बघा। तुम्हाला सर्वांना मी ह्या गोष्टी ह्याच्यासाठी सांगते बघा की पोथी जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा पटापटा कधीही वाचन करू नका, फक्त शांत एकाग्र करून करा आणि समजून घ्या की त्या प्रत्येक अध्यायांमध्ये नक्की काय सांगितलेलं आहे हे तुम्ही समजून घेत पठण करा, एवढं सांगायचं तुम्हाला। तर तुमची सर्वांची जी पण इच्छा असेल, मनोकामना असेल, ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आता बघा, जे स्वामी भक्त गुरुचरित्राच्या पारायणासाठी बसलेलेच नाहीत आणि त्यांना शक्य झालेलं नाही, तर त्यांनी कोणती सेवा करू शकता? आता मी काल परवाच्या व्हिडिओमार्फत सुद्धा तुमच्यासाठी बघा 5 सेवा घेऊन आल्या, त्या पण तुम्ही करू शकताच। पण ही महत्त्वाची सेवा आहे बघा, ही जी सेवा आहे ना ती चुकवू नका। तुम्हाला कमी वेळा म्हणजे तुम्हाला किती वेळ लागू शकतो ही सेवा करायला? कमीत कमी 10 ते 15 मिनिटच लागू शकतात ह्या सेवेला बघा। तर आता सेवा तुम्हाला सांगते, आजपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता किंवा उद्यापासून करा। या 7 दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा केली तरी चालेल, आणि 7ही दिवस जर तुम्ही केलं तर खूप म्हणजे खूप प्रभावी आहे बघा, चांगली गोष्ट आहे 7 दिवस जर तुम्ही केलं तर म्हणजे। आणि तुम्हाला पहिल्यांदा टायमिंग सांगतात ही सेवा कधी करायची, तर बघा ह्या सेवेला टायमिंग म्हणजे सकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून घरामध्ये पठण करू शकता, सायंकाळी तुम्ही 9:30 वाजता पण पठण करू शकता बघा। फक्त 12 ते 12:30 मध्ये पठण करायचं नाही। आता तुम्हाला दुसरी गोष्ट अशी सांगते की नियम कोणते आहेत। प्रथम मी नियम सांगते तुम्हाला, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 7 दिवस आता सप्ताह पण सुरू झालेला आहे बघा। आपल्या घरामध्ये तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा, कोणती पण सेवा करत असताना पहिल्यांदा आपल्याला परान्न टाळायचं आहे। परान्न ह्या 7 दिवसात कोणीही घेऊ नका। स्वामी भक्तांना मी प्रत्येकांना सांगते की ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही परान्न घेऊ नका। त्यानंतर तुम्हाला ब्रह्मचर्याचं ह्या 7 दिवसामध्ये पालन करायचं आहे। आणि तिसरी गोष्ट आहे, महत्त्वाचा नियम आहे बघा, ह्या सप्ताहामध्ये मांसाहारी पदार्थ कडकडीत
मांसाहारी पदार्थ आपल्या घरामध्ये बनवायचे नाहीत. शक्य होईल तेवढं घरातल्या व्यक्तींना सांगण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहामध्ये तुम्ही स्वामींची कोणती पण सेवा करा घरामध्ये, पण घरामध्ये शक्य होईल तेवढं मांसाहारी पदार्थ करू नका, मांसाहारी पदार्थ बनवू नका. घरातल्या व्यक्तींना तुम्ही सांगा. 7 दिवस आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दत्त सेवा आहे आणि दत्त सेवेमध्ये मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज असतो. यासाठी तुम्हाला प्रथम सांगते मी, जी पण महिला किंवा जे पण दादा सेवा करत आहेत त्या सर्वांना मी सांगते की मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज असतात. दत्त सेवेमध्ये सेवा करत असताना तुम्हाला मांसाहारी पदार्थ घरामध्ये बनवायचे नाहीत. आता दुसरी गोष्ट, आपण काय खाऊ शकतो, म्हणजे जेवण काय जेवू शकता, शुद्ध शाकाहारी जेवण तुम्ही जेवू शकता. आता तुम्हाला मी स्वामी भक्त असतील बघा, त्या सर्वांकडं स्वामी महाराजांचं म्हणजे नित्यसेवेचं पुस्तक हे प्रत्येकाकडं आहे, जुन्या स्वामी सेवेकरांकडं. आता नवीन असतील, जी स्वामींच्या सेवेत पहिल्यांदा चालले असतील, तर त्यांच्यासाठी सांगते की नित्यसेवेचं पुस्तक हे आपल्या केंद्रामध्ये मी इथं बघा स्टॉलवरती किंवा तुम्ही धार्मिक ठिकाणावरून सुद्धा घेऊ शकता. तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये असतं. तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ना श्री गुरुचरित्र अवतरणिका आहे बघा, ही बघा श्री गुरुचरित्र अवतरणिका. तर ही श्री गुरुचरित्र अवतरणिका आपल्याला घरामध्ये पठण करायची आहे. गुरुचरित्र अवतरणिका ही जेव्हा तुम्ही पठण करता बघा, त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घेऊन पठण करा. तुम्हाला गुरुचरित्र जेव्हा आपण वाचत असतो बघा, त्याचे तुम्हाला अध्ययन पठण केल्याचा अनुभव येत जाणार बघा. इतकी प्रभावी सेवा आहे ना ह्या 7 दिवसामध्ये, खूप प्रभावी सेवा आहे. गुरुचरित्राचं पारायण आपल्याकडनं होत नाही नियमाने अटींमुळं, पण तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका तरी घरामध्ये नक्कीच पठण करू शकता. ह्या 7 दिवसामध्ये खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. गुरुतत्व आणि दत्ततत्व ह्या दिवसामध्ये खूप जागृत असतं आणि ज्या घरामध्ये जी पण व्यक्ती गुरुचरित्रातलं किंवा जी पण स्वामींच्या मार्गातील दत्तसेवा करत असेल, त्या घरामध्ये अदृश्य स्वरूपात आपले स्वामी महाराज, आपले दत्त महाराज हे असतातच. या दिवसांमध्ये केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं. ह्या दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर दत्ततत्व आणि स्वामीतत्व जागृत असतं. यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत. मी असं म्हणत नाही की तुम्ही इतर वेळेला सेवा केल्या त्याचं पुण्य मिळणार का, तर मिळणार ना, पण ह्या विशेष दिवशी केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला खूप मिळत असतं. खूप प्रभावी सेवा असतात बघा. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की आपल्या घरामध्ये तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातली गुरुचरित्र अवतरणिका नक्की पठण करा. गुरुचरित्र अवतरणिका पठण करत असताना समजून घेऊन पठण करा, एका स्वरात पठण करा आणि जेवढं तुम्हाला ऐकू येईल अशा शब्दामध्ये म्हणजे अशा आवाजामध्ये पठण करा. खूप छान आहे बघा. खूप म्हणजे ज्यांना काही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी ही सेवा केली ना, तरीसुद्धा स्वामींचा, दत्त महाराजांचा एक कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला मी एक सांगते बघा की स्वामींच्या मार्गातील किंवा दत्त महाराजांच्या मार्गातील कोणतीच सेवा छोटी किंवा मोठी नसते. सेवा ही आपण किती मनापासून करतो, किती श्रद्धेनं करतो, किती आपल्या मनामध्ये सेवा करण्याची तळमळ आहे, हे ते स्वामी महाराज बोध देत असतात बघा. यासाठी सांगते की तुम्ही जी पण सेवा करता ती फक्त मनापासून करा, मनामध्ये शंका आणू नका आणि अगदी वेळात वेळ काढून सेवा करा. जे पण दादा जॉब करतात, जे पण ताई घरामध्ये जबाबदार आहेत त्यांच्यावर, त्यांना पण मी सांगते की वेळात वेळ काढून तुम्ही सेवा करा. भले तुम्ही ह्या 7 दिवस बघा, तुम्हाला नाही दिवसभर सेवा करणं शक्य होतं, तुम्ही सकाळी उठण्याचा यत्न करा. 5 वाजता उठा, तुम्ही 5:30ला उठा आणि जी काही ही सेवा असेल ती घरामध्ये करून घ्या आणि त्यानंतर दिवसभराची तुमची कामं तुम्ही घरामध्ये करू शकता. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. जवळजवळ तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.